गर्जना करण्यासाठी तत्पर ठरतोय. अर्थात रणांगणाच्या ठिकाणी असले किंबहुना इतरत्र कुठेही आपल्या समोर असणारा प्रत्येक वीर हा साधिवंतच असतो. म्हणून त्याचं अभिनंदन करणं आणि स्वागत करणं ही शत्रूची सुद्धा जबाबदारी आहे. आम्ही तुमचं स्वागत करतो. या रणांगणाच्या ठिकाणी आपण आला, आमच्या समोर उभे टाकला. आपला नेमका उद्देश आम्हाला समजला. सेनापती दृष्टांतून आपल्या नेत्रासमोर उभा ठाकला. याच्या मुळाशी कारण मात्र दोन आहे. केवळ ज्यानं माझ्या भगिनीचा अपमान केला नव्हे तर ज्यानं माझ्या पित्याचाही अपमान घडविला असे ते दोन व्यक्ती आज माझ्या नेत्रासमोर उभे ठाकताय. आणि त्या गौरव घटकातील या व्यक्तीचा शेवट करावा. मानवंतराच्या ठिकाणी असणारं हे साहस त्या वीराला दाखवावं. इच्छा आमच्या मनाच्या विरुद्ध झाली. मुखातून निघणारे शब्द ऐकले आणि तुझ्याबद्दल आमच्या मनात लज्जा निर्माण होऊ लागली. एखादी विवस्त्र स्त्री पाहावी आणि तत्क्षणी एखाद्या जातिवंत पुरुषाच्या मनात लज्जा निर्माण व्हावी. तद्वत तीच लज्जा आमच्या मनात निर्माण झाली. यांच्या मुळाची कारणे ऐकूया. दोन कारणासाठी तू आमच्या जवळ येऊन उभा टाकलाय. अशी दोन कारणं कोणती तर तुझ्या भगिनीच्या बाबतीत झालेला अन्याय आणि तुझ्या पित्याच्या बाबतीत झालेला अन्याय. मग एवढे दिवस काय तू निद्रिस्त होतास किंबहुना या गोष्टीपासून तुला मी बाजूला ठेवला होता. हे युद्ध सुरू झालं, याला आज 8वा दिवस उतरला. याच्यापूर्वी कैक वर्ष लोटली तेव्हा कुठे गेला होता. याच्या पूर्वी कैक वर्ष लोटली. आपण बोलतात ते योग्य आहे. बोलतो पण मी कधी खोटं बोलणार नाही. बोल. पण नीती धर्माला चालणारे आम्ही आहोत. आपल्या प्रमाणात युक्तीचे आणि कपटाचे डाव टाकण्याचा मानस आमचा राजाच्या बाबतीत टाकलाय. एका गोष्टीवर या युद्धाचा कारणीभूत कोण असेल तर मूर्तिमंत स्वरूपानं आपण आज समाज या युद्धाला कारणीभूत मीच आहे. हे घडवलंय ते मीच घडवलंय. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जे घडतंय ते माझ्यामुळे घडतंय आणि पूर्णत्वास नेण्यासाठी मी परिपूर्ण आहे. तू दोन कारणासाठी आलास. दिशाभूल करू नकोस. त्या कारणांचा उलगडा कर. माझी भगिनी म्हणते द्रौपदी याज्ञसेनी. या याज्ञसेनीचा अपमान आपण भरल्या रामाच्या ठिकाणी केला. ते शब्द कुणाच्या मुखातून येताना त्याची जीव फेरली जावी. ते शब्द आपल्या मुखातून बाहेर पडले. एका स्त्रीला विवस्त्र करून आपल्या मांडीवर बसविण्याची आज्ञा पण आपला बंधूला केला. आणि काल ती माझी भगिनी म्हणते द्रौपदी. माझ्या भगिनीचा तो अपमान. पण ज्याप्रमाणे पितृपती संयमाने वागले, धर्माने वागले, त्यांनी केवळ मारण्याची प्रतीक्षा केली न्याय मिळण्याची. पण आपल्याकडे न्याय मिळाला नाही. अखेर युद्धावर ठरले आणि या युद्धाच्या ठिकाणी या वैराचा शेवट झाला. एका गोष्टीचं स्पष्टीकरण कर. सगळं एकत्र होऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण दोन गोष्टीसाठी तू आलास. युद्धासाठी उभा टाकलास. एवढ्या कालावधीत सारं काही विसरलेलास. आज संधी मिळाली म्हणून उभा टाकलास. मी माझ्या मांडीवर बसण्यासाठी आज्ञा केली. त्यावेळी ती माझी कोण होती? दासी होती. साहजिकच स्वतःच्या दासीला कसं वागवावं हे राजा ठरवू शकतो. मग एखाद्या राजानं स्वतःच्या दासीला आपल्या मांडीवर बसायला सांगितलं. काय चुकलं माझं? दासीला मांडीवर बसायला सांगितलं. एक शास्त्र म्हणून या गोष्टीला आम्ही चुकीचं म्हणणार नाही. पण विचार करा, नैतिकतेला मूठमाती आपण दिलं. माणुसकीला आपण काही माफ दिलं. एका स्त्रीचा सन्मान कर हे आपल्याला कळलं नाही. दासी असते म्हणून काय
राहिले त्याच शब्दाला अनुसरून मी वागलो. माझ्या बापाचा आजीने अपमान केला, माझा आजीने अपमान केला, त्या अपमानाला माझ्या म्हणण्यासाठी मी जगलो. अर्थात माझं कार्य योग्य आहे. इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आपण गेलात, आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसलं नाही, सूचित करण्यासाठी सारंगांत तत्पर झाले, पण स्वतःचा बोललेला शब्द सत्य करण्यासाठी, स्वतःचा केवळ मोठेपणा राखण्यासाठी आपण आचरणात आणलेल्या कृती आणि त्या कृतीला अनुसरून आपली फटफटिती झाली. माझी फटफटिती झाली हे तू सांगण्याची गरज नाही. हे मी स्वतः अनुभवलं. कारण तिथं मायाजाल होतं. सामान्य मानवाला मायाजाल समजू शकत नाही आणि ते मायाजाल निर्माण करण्यासाठी जर का ते कुंती पुत्र तत्पर ठरले असतील तर लक्षात ठेव, त्याच गोष्टीचा अपमानाचा सूड घेण्यासाठी मी माझ्या जीवनात कार्यरत राहिलो. अरे तुमची लाज वाटते. अरे तुझ्या बापाच्या मुसक्या भद्राले हेच कुंती पुत्र. या कुंती पुत्रानं तुझ्या बापाचा अपमान केला. त्याच कुंती पुत्राला स्वतःची भगिनी देऊन तुम्ही तुमचं वर्चस्व करताय. अर्थात बापाच्या स्वाभिमानाचा ज्याला अधिकार वाटला नाही त्याची ती लक्षणं तुम्ही स्वीकारू शकला नाही आणि तोच पत्ता तुम्ही घेऊ शकला नाही. लाज वाटण्याच्या पोराची आम्ही कर्तृत्वानुसरणाची भगिनी दिली. काय कर्तृत्व? या सरोवराच्या ठिकाणी आपण देखील आला होता. आपल्याला तो पण पूर्ण करता आला नाही. स्वयंवर तो माथाला स्वयंवर कुणासाठी होता? क्षत्रियासाठी. मग जेव्हा ते कुंती पुत्र आले त्यांचा वेश कोणता होता? ब्राह्मण वेशात आले होते. त्या ब्राह्मणांना तुम्ही संधी कशी काय दिली? कुणाच्या सांगण्यावर? ब्राह्मण शापपदी आणि केवळ शरपदी गणलेला होता. हे लक्षात ठेवा. यापूर्वी ब्राह्मणांनी क्षत्रियाची कर्तव्य केलेली आहेत. जर हे जर योग्य नसेल तर मला सांगा. मला योग्य मला योग्य अयोग्य तुम्हाला ठरवायचं नाही. तुम्ही बोट ठेवून सांगितला होता हा कोण आहे? तो क्षत्रियांचा कोण आहे बोलला होता ना. हे तुझ्या बापाचे शब्द ना. तू त्या बापाचा पोर ना. मग ज्या तुझ्या बापानं बोललेले शब्द सत्य करू शकला नाही अशा तुला बापाला बाप म्हणण्यासाठी आधी तुला लाज वाटली पाहिजे. दुसरी गोष्ट, या ब्राह्मण वेशात असणारे हे कुंती पुत्र त्यांना तुम्ही संधी दिली. तुम्हाला माहित नव्हतं ते क्षत्रिय आहेत. ते तुम्ही अंतरात राहिलात. कुणाच्या तरी सांगण्यावरून वागलात. मी सांगण्यावरून वागणारा नव्हे, मी माझ्या मनानं वागणार आहे. ब्राह्मणाचा वेश त्यांनी धारण केलं, पण क्षत्रियाची लक्षणं त्यांच्या अंगी होती. देवानं समजली होती. हे लक्षात घ्या, देवानं लावलं. तुम्हाला समजली होती की तुम्हाला कोणी सांगितली होती? आमच्या देवाला मार्गदर्शन केलं. दुसऱ्याच्या मार्गदर्शनानं तुम्ही सांगता चालता. अर्थात त्या विश्वाच्या ठिकाणी जे ठरवता ते तुम्ही करत नाही. त्यांच्या विरोधात असतो. अंतिम निर्णय देवाचा योग्य होता. ब्राह्मण वेशात जरी आले असते तर ते क्षत्रिय होते. अर्थात मनाची पूर्तता शब्दानुसार मी तेच म्हणालो. तुम्ही दुसऱ्याच्या शब्दानं वागता, दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करता, स्वतःचा स्वाभिमान तुम्हाला नाही. म्हणून या कुंती पुत्राचा आश्रय घेऊन तुम्ही माझ्या विरोधात उभा करण्यासाठी प्रयत्न करता. अरे तुझ्या बापाचाच अपमान करण्यासाठी हे कुंती पुत्र तत्पर ठरले. गुरु द्रोणाचार्यांच्या मार्गदर्शनानं तुझ्या बापाला प्रतिमान करून हस्तिनापुराच्या ठिकाणी आणण्यासाठी हे तत्पर ठरले होते ना. त्यांनी तुझ्या बापाचा अपमान केला. त्यावेळी पुन्हा त्याचा सत्कार करून त्याच्या राज्यापर्यंत सोडण्यात आलं. तेव्हा त्यानं मनानं ठरविलं कला तो या पुत्राचा सेवन करणार. त्याच्यानंतर यज्ञ केला गेला. त्यातून पुत्र निर्माण व्हावा. तो पुत्र निर्माण कशासाठी? तर पांडवांच्या नाशासाठी, या कुंती पुत्रांचा शेवट करण्यासाठी तुम्ही यज्ञातून निर्माण झाला ना. आपण सारे काही बोलणार. यज्ञातून निर्माण मला सारं काही मान्य आहे. कारण ज्या कुंती पुत्राने माझ्या पित्याला जेली चढवलं, आज आमचे दामात्य आहेत, आमच्या राज्याचे केवळ स्नेही आहे. आपण बोललात ते सत्य बोललात. पण हे सारं बोलताना आपल्याला एका प्रसंगाची जाणीव झाली नाही. प्रसंग सांग. माझ्या पित्यानं आपणा 100 जेली चढवलं. त्याच कुंती पुत्रांमुळं आपण मुक्त झाला. मग त्याच कुंती पुत्रांच्या विरोधात आपण उभे राहिला. आपल्याला याचा शल्य वाटत नाही.
भगिनी कुणाला द्यावी हा आमचा घरचा विषय आहे. आणि तुमची भगिनी कुणाला द्यावी हा तुमचा घरचा प्रश्न आहे. तुम्ही त्या कुंती पुत्रांच्या नाशासाठी जन्माला आलाय आणि त्यांचा सत्यानाश तुमच्या कर्मी होतोय. कसं काय? अर्थात एका गोष्टीनं ज्यावेळी ही तुझी भगिनी या कुंती पुत्रांना मिळाली तिथूनच सत्यानाशाला सुरुवात झाली. कारण यांचे दिवस उलटे सुरू झाले आणि अर्थातच आता ती त्यांच्या सोबत असताना त्यांचा पूर्ण नाश करण्यासाठी सुयोधन तत्पर करणार आहे. सुयोधन आपण म्हणतो कुंतीपुत्रांचा शेवाळापण करा. तुझ्या बापानं यज्ञ कसा केला आणि तुमची क्रांती करून घेतली त्या कुंतीपुत्रांच्या नाशासाठी तुमचा जन्म झालाय. माणूस हा वास्तवावर बोलणारा हवा. 7 अक्षौणी सेनेचा आपला अक्षौणी सेनेला आम्ही गेले 7 दिवस प्रतिकार करतो आहोत. विजय आमच्या बाजूने येतोय. अर्थात या परिस्थितीनुसार आपल्याला हे शक्य होणार अरे नाही. झाले जर सर्व जाणणारा मी नव्हे. तुमच्या सारखा घागराची कुंती वाजली तर वाजली नाहीतर मोडून काढली या तत्वानं चालणारा मी नव्हे. तुम्हाला मोडून काढणार हेच माझं प्रीत आहे आणि त्याच प्रेमानं मी चालणार आहे. केवळ या विश्वाच्या ठिकाणी मी नरसेनापती अवतार हे आपल्याला घडू देणार नाही. अरे तुम्ही दुसऱ्याचा आधार घेऊन जगणारी चिलटो अरे तुम्हाला जर प्रसंग होता तुम्हाला जर तत्व होतं त्यावेळी तुझ्या भगिनीचा अपमान झाला त्यावेळी माझ्यासमोर सावधा राहिला नाही. गेल्या घरची लेख म्हणजे पराचा धन आपल्याला मान्यच असेल. ज्याची तिच्या पतीचा तिच्यावर जर अधिकार असेल तर तिचे पती हे मान्य करत असतील. अपमान झाला आम्हालाही माहिती आहे पण योग्य वेळ नव्हती ती प्रतिशोधाची लक्षात घे. जर का तिचे पती अद्यापर्यंत जिवंत आहे ते मेलेले नाही मग तिच्यावरचा अपमान ते पाहतील. तुला येण्याची गरज काय? ते मेले याला कारण आहे विश्वाच्या ठिकाणी ब्राह्मण हत्या करणं हे अयोग्य आहे. पण युद्धाच्या ठिकाणी जर का असा ब्राह्मण उभा ठाकला असेल ब्राह्मणाचा शिरच्छेद करणं हे धर्मकार्य आहे. अर्थात गुरुद्रोह हे क्षत्रिय प्रमाणात कर्तव्य करता आहे. या युद्धाच्या ठिकाणी उभे ठाकले त्यांचं शेवट करणं हा माझा मार्ग आहे. आणि म्हणूनच त्याच कटकात उभा वर्तोय आणि त्यांच्या सत्यानाशासाठी उभा राहिला. माझ्या बरोबर उभा टाकल्यानंतर नेमकं काय सांगतोय ते लक्षात घे. तेच मी तुला सांगितलं होतं त्या पांडू पुत्रांसाठी या पांडवांच्या कल्याणासाठी नाही तर त्यांच्या बाजूला असणाऱ्या द्रोणाच्या नाशासाठी तू जर का उभा असेल तर तू त्यांच्या सत्यानाशासाठी आहे. माझ्या कटकात उभा राहा त्यांचा नाश करूया. गुरु म्हणून तेव्हा आपल्या त्या 5 शिष्यांची साथ द्रोणाचार्य देऊ शकले असते पण निंदन